करण्याची इच्छाशक्ती असेल तर काहीही होऊ शकतं। आजच्या डेटला तुकाराम मुंडे साहेबांना हटवणंही सोपं नाही आणि तुकाराम मुंडे साहेबांना कमी लेखणंही सोपं नाही। तुकाराम मुंडे हे एक असं नाव आहे की जे नेहमीच पार्लिमेंटमध्ये चर्चेत असतं। तुकाराम मुंडे हे एक असं नाव आहे की जे पांढऱ्या कपड्यावाल्यांना, व्हाईट कॉलरवाल्या लोकांना सुद्धा सहजासहजी पचत नाही। तुकाराम मुंडे हे एक असं नाव आहे की या माणसाला जर मोकळं सोडलं तर अख्खीची अख्खी सिस्टम बदलण्याची ताकद हा माणूस ठेवतो आणि म्हणूनच कदाचित आतापर्यंत 25 बदल्यांचा सामना तुकाराम मुंडेंना करावा लागला। आता ज्या पदावरती तुकाराम मुंडे आहेत ते पद जर कायम टिकून राहिलं तर तुकाराम मुंडे जे सध्या राज्यामध्ये चळवळ घडवून आणू शकतात किंवा जी चळवळ भेसळखोरांविरोधात उभी करू शकतात ती यापुढे किंवा भविष्यात पुन्हा होणे नाही आणि त्यामुळे तुकाराम मुंडेंना टिकवून ठेवणं गरजेचं आहे। तुकाराम मुंडेंविरोधात मोर्चे निघायला सुरुवात झाली आहे। तुकाराम मुंडेंच्या FDAच्या अधिकाऱ्यांवरती हल्ले व्हायला सुरुवात झाली आहे। अर्थ सांगतोय की तुकाराम मुंडे आता टोचायला लागले।